मोठी बातमी यानंतरची आपण बघणार आहोत। बातमी दिल्लीमधली आहे। दिल्लीमध्ये आपकडनं जोरदार आंदोलन सध्या सुरू आहे। आपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता आपकडनं आंदोलन केलं जात आहे। हे दृश्य पाहतो आहोत आपण सध्या दिल्लीमधली। आपच्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आपच्या कार्यकर्त्यांकडनं सध्या केलं जात आहे। आपण पाहतो आहोत अत्यंत आक्रमकपणे आपकडनं आता हे आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये आपच्या महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसतोय। अनेक कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत दिल्लीतली। आपकडनं सध्या जोरदार आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, निदर्शनं करतायत, काय नेमकी याबद्दलची माहिती? पहली बार है कि चुनाव शुरू होने के बाद, चुनावी प्रक्रिया शुरू होने के बाद, चुनाव की घोषणा होने के बाद एक राष्ट्रीय पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष को गिरफ्तार कर लिया जाता है। ये लोकतंत्र पर हमला है, ये देश के लोगों के अधिकारों पर हमला है। आम आदमी पार्टी इस तानाशाही के खिलाफ लड़ती आई है और लड़ती रहेगी। देखिए ये हमारे देश में तानाशाही हुई है। पहले उसके बाद कोई शांतिपूर्वक करना चाहे तो मैं तो अकेले आई थी, छूना नहीं है। एक सेकंड, छूना नहीं है। मैडम को नहीं पकड़ोगे आप? मैडम को नहीं। हम एक सेकंड, हम कोर्ट से उम्मीद करते हैं कि कोर्ट लोकतंत्र की रक्षा करेगा। एक सेकंड, छूना नहीं है मुझे। आप थोड़ा पीछे हो जाइए। लोकतंत्र, लोकतंत्र, एक सेकंड, आप जरा सामने से हटिए, आप सामने से हटिए। आतिशी माध्यमांशी बोलत होत्या आणि ही जी कारवाई आहे ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे ही कारवाई करणं अयोग्य असल्याचं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। केजरीवालांच्या अटकेनंतर आता दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांकडनं ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। आंदोलनाच्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आपचे कार्यकर्ते आता अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करतायत, पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। प्रशांत, काय नेमकं सांगता येईल याबद्दल? बरोबर, देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरले आहेत। दिल्लीत देखील अनेक ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे। ITO असो किंवा मग दीनदयाल उपाध्याय मार्ग असो किंवा मग रामोजी एव्हेन्यू कोर्ट असो, याच्यासमोर सगळ्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे। मुंबईतही आंदोलन होत आहे, जम्मू काश्मीरमध्ये आंदोलन होत आहे, लखनौमध्ये आंदोलन होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे, अशा दरम्यान राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करणे यामध्ये काय तात्पर्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रचारापासून दूर ठेवण्याकरता, अरविंद केजरीवाल दूर ठेवण्याकरता अशा प्रकारची अटक करण्यात आलेली आहे। एकीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला, पण त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात जाण्याच्या पूर्वीच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात आली। अशा प्रकारचा थेट आरोप करून त्यांचं असंच म्हणणं आहे की यामागे खरं तर राजकारण सुरू आहे आणि राजकारण हे अगणित राजकारण आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा हात आहे आणि ED आणि CBIच्या माध्यमातून कुठेतरी आम आदमी पक्षाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आरोप त्यांनी केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। दिल्लीत देखील ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। ठीक आहे, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।